इट्स मी तुमचा गणा आणि आज आलो आहे नाशिक येथे। तर मित्रांनो आज आपण नाशिकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, तर माझ्यासोबत बनून राहा आणि आज आपण नाशिकबद्दल सर्व काही बघणार आहे नाशिकमधलं। तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। हॅलो फ्रेंड्स, तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे गोदावरी नदीकाठी, जे की लोक रामकुंड म्हणून ओळखतात, कारण की राम लक्ष्मण सीता यांनी इथे स्नान केलं होतं अशी लोकांचं मानणं आहे, त्याच्यामुळे याला रामकुंड म्हणून ओळखतात। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हीच आहे ती गोदावरी नदी। आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं ठरलं तर इथे संध्याकाळी गोदा आरती पण होते। तुम्हाला जर जमलं तर नक्की तुम्ही आरतीला उपस्थित राहा आणि खूपच मजा येते। मित्रांनो तुम्ही बघू शकता हीच ती गोदावरी नदी। त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो सीता गुफा येथे। तर मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे तिथे असं मानलं जातं की सीतामा यांनी इथे त्यांचा संसार मांडला होता आणि येथूनच रावणाने त्यांचं अपहरण केलं होतं अशी मान्यता आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हेच ते ठिकाण आहे। तर मित्रांनो आता आपण मध्ये जातोय आणि मध्ये सीता गुफाच्या मध्ये काय तुम्हाला मी दाखवतोय, सो वॉच। तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागं जे वडाचे झाड बघत आहात, असे या ठिकाणी 5 वडाचे झाड आहेत आणि पूर्वी वडाला वट म्हणून असे संबोधले जायचे, त्यामुळे 5 वड असल्यामुळे या ठिकाणाला पंचवटी असं म्हणून ओळखलं जाऊ लागलं। मित्रांनो तर तुम्ही बघू शकताय। येथील मुख्य मंदिराला 14 पायऱ्या आहेत, जे श्रीरामांच्या 14 वर्षाच्या वनवासाला दाखवतात। तर मित्रांनो या मंदिराला काळाराम मंदिर असे का म्हटले जाते, तर या ठिकाणी श्रीराम यांची काळ्या रंगाची मूर्ती आहे, त्यामुळे या मंदिराला काळाराम मंदिर म्हणून ओळखले जाते। तर मित्रांनो या मंदिराची स्थापना सरदार रंगाराव ओढेकर यांनी केली होती।
एका रात्री त्यांना स्वप्न पडलेलं की श्रीराम यांची काळ्या रंगाची मूर्ती ही गोदावरीमध्ये आहे आणि जिथे मूर्ती सापडली त्याला आपण रामकुंड म्हणून ओळखतो। तर मित्रांनो, तुम्ही जे माझ्या मागं बघत आहात ते आहे काळाराम मंदिर। 1794 मध्ये बांधलेलं आहे। रामाचं काळं खरं रूप इथे बघायला मिळतं मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहे तिथे माता सीता ह्या राहत होत्या आणि इथूनच रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं असं म्हटलं जातं। त्या ठिकाणी आपण बघणारे लक्ष्मण रेखा जी की लक्ष्मणाने सीतेसाठी मारली होती। तर मित्रांनो, आपण बघूया सर्व काही। तर मित्रांनो, आता तुम्ही माझ्या मागे जी नदी बघत आहात हीच पूर्वीच्या काळी लक्ष्मण रेखा म्हणून ओळखली जायची। जेव्हा सीतेने ही लक्ष्मण रेखा पार केली तेव्हा त्या अग्नीचं पाणी झालं आणि इथे नदी तयार झाली। तर मित्रांनो, याच नदीला लक्ष्मण रेखा म्हणून ओळखतात तर तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आता आपण जी मारुती रायांची मूर्ती बघितली ती स्वयंभू आहे आणि इथे अगोदर जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एका झाडाच्या झुडपामध्ये अशी या मारुती रायांची मूर्ती सापडली आणि ती स्वयंभू आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, बघितली असेलच, छान आहे। सो लेट्स गो। पंचवटीमधील सर्व बघून आणि आता आपण निघालो आहोत तपोवनाकडे। तर मित्रांनो, आता आपण आहे तपोवन येथे आणि तुम्ही बघत असेल रामाची मूर्ती 70 फुटी महाराष्ट्रातली सर्वात मोठी मूर्ती आहे आणि ऑक्टोबर 2024 मध्ये तिचं स्थापना केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय। तर मित्रांनो, आता आपण आहे तपोवन येथील तपोवन गार्डनमध्ये आणि जिथे तुम्ही येऊ शकता, बसू शकता, निवांत फोटोशूट करू शकता। खूपच छान अशी जागा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। खूपच छान असं गार्डन आहे मित्रांनो। तुम्हाला वेळ भेटला तर नक्की विजिट करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो। तर मित्रांनो, तपोवन गार्डनमध्ये आपल्याला आपल्या तिकडचे म्हणजे हारसूलचे फ्रेंड्स भेटले आहेत। तुम्ही बघू शकता, ते पण माझे व्हिडिओज बघताय असे सांगताय। तर मित्रांनो, तुम्ही बघा। काय रे, बघतो का व्हिडिओ? मग कसे वाटतं? मग मस्त। कुठून आले तुम्ही? मित्रांनो, छान आहे गार्डन, तुम्ही पण या, नक्की विजिट करा गार्डनला। बघू शकता मित्रांनो तुम्ही, खूपच छान असा परिसर आहे आणि इथे फोटोशूटला तुम्ही नक्की या, तुम्हाला मी सजेस्ट करेल।
इथे आपल्याला श्री लक्ष्मण यांनी शुभ्रनखेचे कापलेले नाक याची प्रतिमा बघायला मिळते। तर मित्रांनो, इथे आपल्याला श्री लक्ष्मण यांचा शेषनाग अवतार बघायला मिळतो। तर मित्रांनो, कसा वाटतो व्हिडिओ? मजा येते ना? मजा येत असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। प्राचीन ग्रंथांनुसार असं मानलं जातं की माता सीता यांनी इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना साक्षी मानून या अग्निकुंडामध्ये प्रवेश घेतलेला, कारण रावणापासून त्या सुरक्षित राहाव्या म्हणून, आणि त्या मायावी रूप घेऊन बाहेर आल्या। म्हणजे रावण ज्यांना आपल्यासोबत घेऊन गेला होता ते माता सीता यांचं मायावी रूप होतं, आणि माता सीता ह्या या अग्निकुंडामध्ये सुरक्षित होत्या। तीन देवाच्या चरणाचे 3 कुंड आहेत, जे मग्नमुक्ती बोलते तिथे आंघोळीची जागा, कारण इथं नदीला पूर येतोय, 15 दिवस पाण्यात असतं, मग ते पर्यटनाला वर्ष म्हणतात। तर मित्रांनो, हेच ते मुख्य ठिकाण जिथे लक्ष्मणाने शुभ्रनखेचे नाक कापलेले